हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फडणवीस दादा आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती येणार। पुण्याच्या वारजेमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते आज विकास कामांचं भूमिपूजन। सुप्रिया सुळेही उपस्थित असणार। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानं खळबळ। 3 वर्षांचा काळ असतानाच अचानक राजीनामा। आयोगात आता 3 ऐवजी केवळ एकच मुख्य निवडणूक आयुक्त। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा। मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय सामना रंगणार। सुप्रिया सुळे यांना बारामतीतनं उमेदवारी जाहीर, तर लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात। मला संधी दिल्याबद्दल थोपटेंचे आभार। पुण्यातल्या सभेतनं सुळेंनी थोपटेंचे आभार मानले, तर सुप्रिया सुळेंसाठी काम करणार। संग्राम थोपटेंकडनं भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरेंकडनं अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातनं अमोल कीर्तीकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। शिंदे गटात जाण्याची चर्चा असताना वायकरांच्या शाखेत ठाकरेंचा दौरा। नेत्यांच्या मागे किती लागायचे तेवढं लागा। शिवसैनिक जिवंत तोपर्यंत तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत। ईडी कारवाईवरनं ठाकरेंचा हल्लाबोल। महायुतीचा तिढा सुटता सुटेना। जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक, तर जागा वाटपाचं 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची माहिती। पुण्याच्या जास्त जवळ येण्याचा माझा प्रयत्न, याचा अर्थ पुण्यातनं निवडणूक लढवणार असा होत नाही, मीडियाला सांगतो फडणवीसांचं वक्तव्य। लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंकडनं स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका मार्गाचं उद्या लोकार्पण। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांनाही निमंत्रण। धुळ्यामध्ये भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ। आवक कमी झाल्यानं दर वाढले। 15 ते 20 रुपये किलो दरानं मिळणाऱ्या भाजीपाल्याची आता 50 ते 60 रुपये किलोनं विक्री। चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिचकोवा नवी विश्वसुंदरी। भारताची सिनी शेट्टी टॉप 4 मधनं आऊट। मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला सोहळा। आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती। इम्रान यांच्या उमेदवाराचा 230 मतांनी पराभव करत झरदारींनी दुसऱ्यांदा स्वीकारला पदभार। भ्रष्टाचार आणि हत्येच्या आरोपाखाली 11 वर्ष होते तुरुंगात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।